हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सर्व? तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर भरलेल्या वांग्यांची भाजी तर अनेक जण बनवतात, पण अशा मस्त असं मुरलेला मसाला आणि झणझणीत अशी चव हवी असेल तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग बघूया कसं करायचं आणि काय काय साहित्य लागतं. तर येथे शेंगदाणे घेतलेत, अर्धी वाटी शेंगदाणे आहेत, एक उभा कट करून कांदा घेतलाय, 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात, लसण घेतलाय आणि अद्रक घेतलंय. मसाल्यातच मी टाकणार आहे. खोबरं घेतलंय अर्धी वाटी, गूळ घेतलंय, चिंच घेतली आहे आणि 2 चमचाभर तीळ घेतलंय. इतकंच साहित्य लागतं मसाल्यामध्ये. तर आता खोबरं आपण चांगलं परतून घ्यायचं आहे. चांगला कलर चेंज आला की काढून घ्यायचं. लागलीच त्यामध्ये आपल्याला शेंगदाणे परतायचे. शेंगदाण्यांचा पण कलर चांगला चेंज झाला की समजायचं शेंगदाणे परतल्या गेलेत. नंतर आपल्याला कांदा परतायचा आहे. कांदा परतते वेळेस आपल्याला 1 चमचाभर तेल टाकायचं आहे. त्यानंतर हिरव्या मिरच्या, लसणाच्या पाकळ्या, अद्रक टाकायचं आणि चांगलं परतून घ्यायचं आहे. कलर चेंज झाला की लागलीच आपल्याला त्यामध्ये तीळ टाकायचे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे. तर येथे बघा मी खोबरं आणि शेंगदाणे वाटून घेतलेत. त्यामध्ये चिंच टाकायची आणि जो मसाला आपण परतलाय तो टाकायचा आहे, गूळ टाकायचा आहे आणि ह्यामध्येच मसाल्यामध्ये मी लाल तिखट टाकणार आहे, काळं तिखट टाकणार आहे. काळ्या तिखटाऐवजी तुम्ही कांदा लसूण मसाला टाका. परत धने पावडर, मीठ, हळद टाकून चांगलं मिक्सरला वाटून घेणार आहे थोडंसं पाणी टाकून. मसाला वाटून झाल्यानंतर लागलीच आपल्याला स्वच्छ वांगे धुवून घ्यायचेत पाण्याने, नंतरून उभे कट करून घ्यायचेत आणि त्यामध्ये मस्त असा जास्त मसाला स्टफ करायचा आहे. पूर्ण वांग्यामध्ये मसाला स्टफ झाल्यानंतर आता एका कढईमध्ये मी फोडणी देणार आहे. 2 चमचाभर तेल घेतले. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी द्यायची. नंतरून आपल्याला हिंग टाकायचं आहे, कढीपत्ता टाकायचा आहे आणि चांगलं तडतडलं की थोडासा मसाला उरलेला होता तर तो त्यामध्ये टाकायचा आहे आणि थोडंसं मसाला शिजण्यापुरतं पाणी टाकायचं आहे. मस्त असं तेल सुटलं की मसाल्याला आपल्याला वांगे टाकायचे आणि थोडंसं 5 ते 10 मिनिट ताट झाकून ठेवायचं आहे. ताट झाकते वेळेस थोडंसं मिक्सरचं भांडं धुवून मी पाणी टाकते. आपल्याला जेवढं हवं क्वांटिटीनुसार पाणी टाका. पाणी गरम झालं की आपल्याला ते पाणी टाकून वांगे शिजून घ्यायचे, लवकर शिजतात. तर आता इथे वांगे माझे शिजून तयार आहे भाजी. तर तुम्हीही देखील अशा प्रकारे करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल आणि खायला तर म्हणाल एकच नंबर टेस्ट लागते. तर तुम्हीही अशा प्रकारे करून बघा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करा आणि जर कोणी चॅनलवरती नवीन असेल तर तसंच न जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा. चला बाय.